भारतीय नौसेनेच्या ताफ्यात आज INS माहे आहे ते दाखल झालेलं आहे। आपण माझ्या मागे पाहतोय ते 177 मीटर लांबीचं आणि 1100 टन वजनाचं हे वॉरशिप आहे ते बनवण्यात आलेलं आहे। अँटी सबमरीन म्हणून या माहे INS माहेला ओळख आहे ती मिळालेली आहे। आपण पाहतोय आर्मी प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे, त्याच्यासोबतच या जहाजावरील सर्व अधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित असून आताच या जहाजावरती ध्वजारोहण आहे ते करण्यात आलेलं आहे आणि आजपासून भारतीय नौसेनेच्या ताफ्यात ही संपूर्ण जहाज आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे, सेवेत दाखल झालेलं आहे। जर या जहाजाचं उद्दिष्ट जाणून घ्यायचं झालं तर ह्या जहाजावरती अँटी सबमरीन अशाच मशिनरीज आहेत त्या बनवण्यात आलेल्या आहेत। भारताला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभलेला आहे आणि याच समुद्र किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी या जहाजाचा उपयोग आहे तो आता होणार आहे। अशाच प्रकारचे INS माहेचे एकूण 8 असे जहाज आहेत ते बनणार आहेत आणि त्याचप्रमाणे अजून एकूण 16 अशी जहाजं आहेत ती येत्या वर्षभरामध्ये भारताच्या संपूर्ण समुद्र तटरक्षकाचं संरक्षण आहे ते करणार आहेत। आपण पाहतोय याच INS माहेवरती आहेत त्या आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचं संपूर्णपणे जे यंत्र आहेत ते देखील बसवण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच आधुनिक अशा उपकरणांनी हे INS माहे आहे ते आता सज्ज झालेलं आहे। आर्मी प्रमुख आपण पाहतोय आर्मी प्रमुखांच्या हस्ते या जहाजावरती संपूर्णपणे उद्घाटन आहे ते पार पडलेलं आहे आणि आजपासून या सेवेमध्ये INS माहे आहे ते दाखल झालेले आहे। नौसेनाची एकच ताकद आहे ती या निमित्ताने वाढलेली आहे आणि आजपासून INS माहे नौसेनामध्ये दाखल झाल्यामुळे भारताच्या तटरक्षक सुरक्षेमध्ये अधिकची वाढ झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। व्हिडिओ रोशन गायकवाडसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।